यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईमधली ही बातमी आहे। इथं नमो टॅक्सी संघटना आणि चालकांचा मेळावा झाला होता। मुंबईमध्ये नमो टॅक्सी संघटना आणि चालकांचा हा मेळावा संपन्न झाला आहे। प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वातून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये हा मेळावा झालेला आहे। टॅक्सी चालकांच्या भविष्यासाठी नमो टॅक्सी संघटनेचं काम असल्याचं दरेकर यांनी म्हटलेलं आहे। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुद्धा फोनवरून दरेकरांशी संवाद साधला। सरकार नमो टॅक्सी संघटनेच्या पाठीशी आहे असं सरनाईक म्हणाले। या ठिकाणी ड्रायव्हर म्हटला की कळकटलेला मळकटलेला ड्रेस, त्याच्या चेहऱ्यावर चिंता, त्याला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक नाही। आणि अशा वेळेला ड्रायव्हरच्या व्यवसायाला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे, त्याला सुद्धा प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। त्याचा चांगला ड्रेस असेल, त्याला इन्शुरन्सची हमी असेल, त्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची भविष्याची चिंता करणाऱ्या व्यवस्था आपण उभ्या करतोय। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही फायदा होईल आणि तुमची जी योजना आहे की ड्रायव्हरने आता भागीदार व्हावं, त्यामुळे ती योजना फार महत्वाची आहे। आपल्या सर्वसामान्य गोरगरीब बिचारा ड्रायव्हर आता तुमच्याबरोबर भागीदारीमध्ये काम करतोय, त्याचा आनंद आहे। त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यामध्ये जी काही मदत लागेल ती सगळी मदत परिवहन विभागाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला करू। आणि खऱ्या अर्थाने सहकारी संस्था कशी चालवावी हे मला वाटतं प्रवीण भाऊंकडून शिकणं गरजेचं आहे। मी तर लहानपणापासून शिकतो त्यांच्याकडनं। प्रवीण भाऊ म्हणजे सहकार, त्याच्यामध्ये मग ते कुठला पक्ष आणत नाहीत, कुठला भेदभाव आणत नाहीत, सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतात। त्याच पद्धतीने हा जो ऍप आहे टॅक्सी ऍप, नमो टॅक्सी ऍप, त्याचं काम होणार आहे। यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांची। चीनमधून 30% आयात शुल्कासह वर्षभर द्राक्षांची आयात केली जाते, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी नाराज आहेत। चीनमधून येणारे द्राक्ष आणि बेदाण्यांवर 100% आयात शुल्क लागू करावं अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघानं केली आहे। परदेशी आयातीमुळे देशांतर्गत द्राक्षांचे बाजारभाव घसरतायत असा आरोप करत सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून स्थानिक द्राक्ष आणि बेदाणा उद्योगाला संरक्षण द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। या मोर्चात आमच्या द्राक्ष बेदाणा फूल उत्पादकांच्या मागण्या आम्ही अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लागावा, चीनच्या द्राक्षाला आयात कर 100% करा, बेदाण्याची नेपाळ मार्गे द्राक्षाची चीनची तस्करी होती, चोरून माल येतो तो थांबवावा केंद्र सरकारनं। इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला अनुदान द्यावं, ट्रॅक्टर इलेक्ट्रिक बाजारात उपलब्ध करावा। आमची पुढची मागणी अशी असणार आहे की 2,4-D सारख्या तणनाशकावर बंदी आणावी।